बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील ससून रुग्णालयात परिचारिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। राज्यातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची त्यांची मागणी आहे। तर पुण्यातल्या 1000 परिचारिका यामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ससून रुग्णालयात परिचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। निवृत्ती वेतन आणि त्याचबरोबर निवृत्तीचं वय वाढवण्याची या परिचारिकांची मागणी आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आरोग्य व्यवस्थेवर त्यामुळे ताण येण्याची शक्यता वर्तवली जाते। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची या परिचारिकांची मागणी आहे। ससून रुग्णालयामध्ये परिचारिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा परिचारिकांचं आंदोलन सुरू आहे। आजपासून बेमुदत संपावरती गेलेला आहेत आणि त्यांची जी प्रामुख्याने जी मागणी आहे अर्थातच निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या सगळ्या परिचारिकांची आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या सर्व परिचारिकांनी ससून रुग्णालयात आंदोलन सुरू केलेलं आहे। पुणे जिल्ह्यात साधारणतः 1000 पेक्षा जास्त परिचारिका आज या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि एकूण काय नेमक्या मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। मॅडम, काय सांगणार तुम्ही? आजपासून बेमुदत संपावरती जातायत, काय नेमकी तुमची मागणी? आमची पहिली आणि आमची अगदी महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची आमची जी मागणी आहे, जी 1985 पासून जी सुधारित नवीन जुनी पेन्शन योजना जी कर्मचाऱ्यांना लागू होती ती 2005 नंतर जे नोकरीमध्ये नवीन लोक आलेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे तशीच्या तशी जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने जशीच्या तशी मिळाली पाहिजे ही आमची एक मागणी आहे। परंतु आमच्या इतरही एकंदर केडर वाईज आमच्या 18 मागण्या आहेत, पण आमच्या परिचारिका म्हणून आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आमच्या सर्व महाराष्ट्रभर आमची रिक्त पदं अनेक रिक्त पदं आहेत आणि त्याचा सगळा त्या रिक्त पदांचा सगळा रुग्णसेवेवर परिणाम होतो आहे। रुग्णसेवेवरती परिणाम होतो आणि या सगळ्या मागण्या घेऊन या परिचारिका आजपासून बेमुदत संपावरती गेलेल्या आहेत आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुद्धा या ठिकाणी केले जाते। अगदी योगेश, धन्यवाद। आपण